तुम्हाला अति जास्त भेडसावली अशी कोणती समस्या आहे पुण्यातली? अति जास्त समस्या म्हणजे वाहतुकीचा प्रश्न। आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाला सुद्धा रस्त्याने पायी चालणं अवघड झालेलं आहे। ज्येष्ठ असो किंवा लहान मुलं असो, मुले असो, कुणीही सुरक्षित नाही। या पुण्यामध्ये एकेकाळी शांतता, सांस्कृतिक वातावरण, सौहार्द होतं जाती धर्मामधलं। पुण्याच्या बाहेरच्या लोकांना पुणे म्हणले की घायवळ, मारणे, मोहोळ ह्या टोळ्या आठवतात। कोयता गँग आठवते, तो ललित पाटील ड्रग्जवाला आठवतो। सगळ्याला राज्यकर्ते जबाबदार राज्य करतेच ना। पुण्यामध्ये कोणाची सत्ता आहे, कोणाचे आमदार आहेत, कोणाचे खासदार आहेत? पालकमंत्री अजितदादा होते ना, मुरलीधर मोहोळ साहेब खासदार आहेत, मंत्री आहेत ना। हे आता जुनं जे पुणे होतं, जे लोकमान्य टिळकांच्या नावानं महात्मा फुलेंच्या वारसा सांगणारं, सावित्री जिजाऊंचा वारसा सांगणारं पुणे आहे, ते पुन्हा आता गुन्हेगारी टोळ्यांच्या नावानं ओळखलं जातं। पुणेकर नागरिक म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे ना की आम्ही असली लोकांना निवडून दिली, म्हणजे त्याची फळं बघतोय आम्ही। ज्या लोकांना आम्ही निवडून दिलं ना, त्या लोकांनी आम्हाला वाऱ्यावरती सोडले, ही परिस्थिती आहे। जो कामगार किंवा जो तरुण इथे कामाला येतोय, तो या शहरात साधं घर तरी विकत घेऊ शकतो का? आज जर मी इन्कम टॅक्स भरतोय, तर तो टॅक्सचा पैसा कुठे जातोय? हा प्रामाणिक प्रश्न विचारण्याची सुद्धा आता आम्हाला हिंमत राहिलेली नाही, कारण राजकारण्यांच्या आजूबाजूला सगळ्या गुंड टोळ्या येऊन बसलेल्या आहेत। नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मंडळी, दिवसेंदिवस आपलं पुणे वाढतंय आणि पुण्यासोबतच वेगवेगळ्या समस्या देखील वाढत आहे। खरं तर त्या समस्या कचऱ्याच्या असतील, रस्त्याच्या असतील, खड्ड्यांच्या असतील, पाण्याच्या असतील, वाहतुकीच्या असतील, अनेक समस्या पुण्यामध्ये आहेत आणि सातत्याने प्रत्येक नागरिकाला या समस्या भेडसावतात। खरं तर या प्रश्नांवरती खूप बोलण्यासारखं आहे, आणि बोलायलाही पाहिजे, आणि या बोलण्यामुळे खरं तर एक चर्चा घडते आणि चर्चेतून मार्ग निघतात। याच सगळ्या प्रश्नांवरती मी पुणेकरांशी बोलणार आहे आणि पुणेकरांना या सगळ्या समस्यांबद्दल काय वाटतंय जाणून घेणार आहे। या ठिकाणी पुणेकर आहेत काही, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत। नमस्कार। पुण्यामध्ये अनेक समस्या आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील। तुम्हाला एखादी समस्या तुम्हाला अति जास्त भेडसावली अशी कोणती समस्या आहे पुण्यातली? अति जास्त समस्या म्हणजे वाहतुकीचा प्रश्न। आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाला सुद्धा रस्त्याने पायी चालणं अवघड झालेलं आहे। आणि दुसरा प्रश्न की या शहरामध्ये माणूस ज्येष्ठ असो किंवा लहान मुलं असो, मुले असोत, कुणीही सुरक्षित नाही। हा भयानक प्रश्न या पुणे शहरामध्ये या 13-14 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला आता भयानकपणे भेडसावतोय। पाण्याचे प्रश्न असतील, कचऱ्याचे प्रश्न असतील, पर्यावरणाचे प्रश्न असतील, ते तर आहेतच, परंतु जो माणूस खेडेगावाहून आपण पुण्यात राहायला जावं, पुणे सुरक्षित आहे, तो प्रश्न पूर्ण निकाली निघलेला आहे। आणि पुणे शहर हे बकाल शहर झालेलं आहे, पूर्णपणे बकाल झालेलं आहे। या शासनाने या शहराला पूर्ण बकालपणा निर्माण करून दिलेला आहे। दादा, तुम्ही काय सांगाल? एकूणच पुण्याची ओळख ही सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर असं असणारं पुणे कुठेतरी गुन्हेगारीचं विश्वसुद्धा बनत चाललेलं आहे, आणि या सांस्कृतिक असणाऱ्या पुण्यामध्ये वेगळी संस्कृतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते, मग ते ड्रग्सचे असू दे किंवा मग वेस्टर्न कल्चर असू दे। कसं बघतं एकूणच पुण्याचं एकूण वर्गीकरण किंवा वर्णन करायचं असेल तर? आम्ही विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस पुणे हे आमचं आकर्षण होतं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या पुणेमध्ये उपजीविका करण्यासाठी, शिकण्यासाठी, नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं लोक आलेले आहेत। आम्ही असेच बाहेरून आलेले पुणेकर आहोत। या पुण्यामध्ये एकेकाळी शांतता, सांस्कृतिक वातावरण, सौहार्द होतं जाती धर्मामधलं, शांतता होती, कायदा सुव्यवस्था मजबूत होती। मला आठवतं 2010, 11, 12चा काळ आठवतो। पण आज जर आपण पाहिलं तर पुण्याच्या बाहेरच्या लोकांना पुणे म्हणले की घायवळ, मारणे, मोहोळ ह्या टोळ्या आठवतात। कोयता गँग आठवते, तो ललित पाटील ड्रग्जवाला आठवतो। त्यामुळं आज पुणे हे भीतीदायक ठिकाणावर सत्ताधाऱ्यांनी नेऊन ठेवलं। परवा घायवळ पळून गेला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन। कोयते गँग होते इथं, भर रस्त्या कोणी येतं वाहनं फोडतं। राज्यकर्ते म्हणाला, या सगळ्याला राज्यकर्ते जबाबदार आहेत? राज्य करतेच ना। पुण्यामध्ये कोणाची सत्ता आहे, कोणाचे आमदार आहेत, कोणाचे खासदार आहेत? पालकमंत्री अजितदादा होते ना, मुरलीधर मोहोळ साहेब खासदार आहेत, मंत्री आहेत ना। सगळ्या विधानसभेमध्ये बीजेपीचे लोक आहेत ना। गृहमंत्र्यांचं लाडकं शहर आहे ना पुणे, देवेंद्र फडणवीस साहेबांना मानणारे लोक पुण्यात आहेत ना। तर मग तुमचं का वचक नाही पोलिसांवर? तुम्ही का इथं शांतता प्रस्थापित करू शकत नाही? वाहतूक कोंडीचा प्रश्न इतका बसलेला आहे, रिंग रोडचा प्रश्न इतका बसलेला आहे, कचरा उचलत नाहीत वेळेवर। पुण्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन बघा, पाणी वेळेवर येत नाही, मलनिःसरणाची व्यवस्था नाही, ड्रग्सचं प्रमाण किती वाढलंय, तिकडे पब संस्कृती वाढलेली आहे, हप्तेखोरी वाढलेली आहे। त्यामुळं पुणे हे आता जुनं जे पुणे होतं, जे लोकमान्य टिळकांच्या नावानं महात्मा फुलेंच्या वारसा सांगणारं, सावित्री जिजाऊंचा वारसा सांगणारं पुणे आहे, ते पुन्हा आता गुन्हेगारी टोळ्यांच्या नावानं ओळखलं जातं। चंद्रकांत दादांच्या बाजूला मारणे असतात, घायवळ असतात अजितदादांच्या बाजूला,
हे काय लावली परिस्थिती, कुणी पळून जायला मदत केली? या सगळ्यांमध्ये खरं तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतं की या सगळ्या गोष्टी म्हणजे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि तो राखण्याचा प्रयत्न सरकार सातत्याने करत राहील. तुम्हाला असं वाटतं या सगळ्यामध्ये राज्यकर्ते जबाबदार आहेत? हां, मग पुणेकर नागरिक म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे ना की आम्ही असली लोकं निवडून दिली. म्हणजे त्याची फळं बघतोय आम्ही. ज्या लोकांना आम्ही निवडून दिलं ना त्या लोकांनी आम्हाला वाऱ्यावरती सोडलं, ही परिस्थिती आहे. म्हणजे राक्षसी मतदान म्हणजे 3-3.5 लाखांनी खासदारांनी निवडून यायचं, 50-50 हजाराच्या फरकांनी आमदारांनी निवडून यायचं. नगरसेवकांना माहिती असतं की मी कमळ चिन्ह घेतलं की मी निवडून येणार आहे. अरे 5-5 वर्ष दिसलेले नाहीत नगरसेवक, असे निवडून आलेले आहेत या पुणे महानगरपालिकेमध्ये. अशा पद्धतीने जे सगळं आम्हाला वाऱ्यावरती सोडलं सगळ्या लोकांनी. आणि बरं, आता आपण मूळ प्रश्नावरच येऊया. तुम्ही आता या सगळ्या गोष्टी काढल्या, पण डेव्हलपमेंट पुण्यात होतंय, नाही होते का थांबलंय? म्हणजे एक डेव्हलपमेंट झाली ना तर ती डेव्हलपमेंट 100 समस्या घेऊन येते. म्हणजे रस्ता हे सुरू केला रस्त्याचं काम की ट्रॅफिकची समस्या वाढली. मेट्रो आली की मेट्रोमध्ये आता गर्दी मेट्रोची हे झाली. तुम्ही जे सारासार विचार करून जे नियोजन करायचं असतं ना त्याच्या बाबतीत कुठं ना कुठं कमी पडलेत हे लोक, असं वाटतं. या सगळ्या संदर्भामध्ये महानगरपालिका सुद्धा या सगळ्यांमध्ये दुर्लक्ष होते किंवा महानगरपालिका याच्यामध्ये थोडंसं कमी लक्ष देते असं वाटत नाहीये थेट राज्य सरकारला दोष देण्यापेक्षा? सर, माझ्या माहितीनुसार 2017ला शेवटची निवडणूक झाली होती. 22 पासून प्रशासक लावलेला आहे. आता ते निवडणूक का घेत नाहीये त्याचं कारण पूर्णतः राजकीय. मला त्याच्यात प्रशासकीय किंवा ओबीसी आरक्षण हा काही विषयच वाटत नाही. कारण राजकीय इच्छाशक्ती जर असती तर आतापर्यंत त्यांनी निवडणुका घेतल्या असत्या. आता महापालिका ही राज्य सरकारच्या ताब्यात आहे, त्यामुळे तो प्रश्न परत राज्य सरकारच्याच कोर्टामध्ये जाणार आहे. बेसिक मी तुम्हाला सांगतो की एखादा व्यक्ती जर पुणे शहरात आला, जसं दादांनी सांगितलं की अनेक लोक, अनेक कामगार, अनेक तरुण मुलं इथे काम शोधायला येतात, ते इथे राहण्याचा प्रयत्न करतात. आज तुम्ही मला परिस्थिती सांगा, जर पुणे शहर आपण शिवाजीनगर ते स्वारगेट या भागात जर मूळ गाव असेल आणि त्याच्या आजूबाजूला कोथरूड, डेक्कन, औंध किंवा फार फार तर कॅम्प परिसरापर्यंत, तिकडे विश्रांतवाडीपर्यंत जर पुणे शहर पसरलेलं आहे, आज मला सांगा तुम्ही, जो कामगार किंवा जो तरुण इथे कामाला येतोय तो या शहरात साधं घर तरी विकत घेऊ शकतो का? जर त्याला हे दर परवडणारे नसतील तर हा दोष कोणाचा आहे? नियोजन जर या शहराचं काहीच नाही आहे, कुठल्या पद्धतीने त्याला सुखसोयी सुविधा कुठल्याच दिल्या जात नाहीत. आज जर मी इन्कम टॅक्स भरतोय तर तो टॅक्सचा पैसा कुठे जातोय हा प्रामाणिक प्रश्न विचारण्याची सुद्धा आता आम्हाला हिंमत राहिलेली नाही. कारण राजकारण्यांच्या आजूबाजूला सगळ्या गुंडटोळ्या येऊन बसलेल्या आहेत आणि त्यांच्या दहशतीखाली, म्हणजे बघा, हे गणपती उत्सव, शिवजयंती, नवरात्र उत्सव, त्याच्यानंतर भीमजयंती आणि इतर कुठल्याही जाती धर्माचे जे काही सण होत आहेत ते सगळे रस्त्यावर येत आहेत आणि ते पूर्ण ट्रॅफिकचा बोजवारा उरतोय. साधं उदाहरण देतो की हा जो पुणे विद्यापीठाचा पूल होता तो पाडला तुम्ही. पुणे विद्यापीठाचा पूल पाडल्यानंतर हा जंगली महाराज रस्ता, त्याच्या शेजारचा सेनापती बापट रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता, या तिन्ही रस्त्यांवर त्या ट्रॅफिकचा बोज आला. तो बोजा हे पुणे शहर 5 वर्ष सहन करत होतं. 5 वर्षात त्यांना पूल बांधताना आला. मला आजपर्यंत कळलं नाही की यांना पूल बांधायला एवढी वर्ष लागतात कसं काय. म्हणजे जर तुमच्याकडून होणार नसेल तर तुम्ही 4 कुशल इंजिनियर बोलवा, COEP मधून बोलवा. ती लोक 6 महिन्यात 1 वर्षामध्ये पूल बांधू शकतात ना. तुम्ही टेंडरच्या नावाखाली प्रचंड पैसे खाणार. आज तुम्ही मेट्रो बांधली आहे, तुम्हाला पुण्याच्या समस्यांबद्दलच बोलायचं आहे ना. तुम्ही आज मेट्रो बांधली आहे, त्या मेट्रोतून तुम्ही म्हणताय की 10 लाख प्रवाशांनी प्रवास केला, 20 लाख प्रवाशांनी प्रवास केला, 50 लाख प्रवाशांनी प्रवास केला. अहो, मग खाली ज्या गाड्या दिसत आहेत त्या गाड्या कोणाच्या आहेत? जी लोक आज पिंपरी चिंचवडमध्ये राहत आहेत ते औंध क्रॉस करून त्यांची गाडी घेऊन येत नाही इकडे. ज्याला कोणाला पुणे शहरात खरेदी करायला जायचं आहे तो माणूस जंगली महाराज रस्त्याला पार्किंग करून रिक्षाने जातोय तुळशीबागेत. लाज नाही वाटत महानगरपालिकेला? लाज नाही वाटत राज्य सरकारला? झक मारायला तुम्ही इथे आलेले. एखादा सामान्य नागरिक जेव्हा आशेने पुणे शहरामध्ये येतोय त्याचं गाव सोडून, त्याला जर 4 क्षण तुम्ही सुखाचे देणार नसाल तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून नालायक आहात हे तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि तुमच्या खुर्च्या सोडून द्या. सिंपल विषय. फार गंभीर विषय यांनी सर्वांनी मांडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? एकूण आता त्यांनी मागाशी बोलताना महागाईचा देखील मुद्दा काढला. आज सर्वसामान्यांना परवडेल असं पुणे शहरामध्ये काही राहिलेलंच नाही आहे, सगळंच महाग झालेलं आहे. मग आता याचं इकॉनॉमिकली मॉडेल बघताना राज्य सरकारवरती पडणारा आर्थिक ताण बघता, महानगरपालिकेवरती आर्थिक ताण बघता, एकंदरीतच पुण्याची जी काही अर्थसाखळी आहे ती कशा पद्धतीने सुरू आहे असं तुम्हाला वाटतं?
पुण्यामध्ये खरं म्हणजे गरीब लोकांच्या ज्या अडचणी आहेत, त्रास आहेत, त्याला पारावा राहिलेला नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे PMTची, PMPL ज्याला म्हणतो, त्या बसमध्ये कधीतरी अजितदादांनी बसून बघावं, कधीतरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी परिवहन मंत्र्यांनी बसून बघावं. लोकांना श्वाससुद्धा घेता येत नाही. 1.5 2 तास 3-4 किलोमीटर जाण्यासाठी गाडीला लागतं. लोक ऑफिसला वेळेवर पोहोचू शकत नाही. यामुळे लोकांचे मानसिक ताणतणाव वाढलेले आहेत, लोकांचे शारीरिक प्रॉब्लेम वाढलेले आहेत आणि त्यांचं सगळं सौहार्द सौख्य गेलेलं आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या आहेच आहे, पर्यावरणाची समस्या आहेच आहे. तुम्ही मंगळवार पेठेमध्ये जा, तुम्ही शुक्रवार पेठेमध्ये जा, कितीतरी अशी तुम्हाला कचरा कुंडी दिसतील जे 8-8 9-9 दिवस आणलेले नाहीत. महिलांसाठी एकही सार्वजनिक मुतारी चांगली राहिलेली नाही आहे. महिलांना जर सार्वजनिक ठिकाणी कुठं जायचं असेल वॉशरूमला तर व्यवस्था नाही आहेत. त्यामुळे पुणे हे नागरी समस्येच्या दृष्टीनं विस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन उभारलेलं आहे. प्रशासकांचं लक्ष नाही. प्रशासक फायदा मिळवून देण्यामध्ये आणि अजितदादा स्टंट करण्यामध्ये मशगूल आहेत. नक्कीच आता पालकमंत्र्यांचा विषय निघालायचा आहे. पालकमंत्री रोज सकाळी 5 वाजता येतात पुणे शहरामध्ये. धडक अशा त्यांच्या कारवाई सुरू असतात, म्हणजे पाहणी दौरा सुरू असतो, सगळं खरं आहे. पण या कारवाई करून किंवा या सकाळी लवकर उठून जी पाहणी करतात त्याचा खरंच फायदा होतोय का? तो फायदा काही होत नाही आहे. ते फक्त कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, त्या पक्षाच्या, त्यांना ते बरं वाटतं आहे आणि मीडियाला बरं वाटतं आहे. याच्यामध्ये तुमच्यासारखा एखादा मीडिया आहे जो नागरिकांची समस्या घेऊन आमच्यापर्यंत येतो आहे, परंतु ते जे काही सकाळी उठतात किंवा अधिकार झापतात हे काही तथ्य नाही आहे आणि ह्यांनी असे प्रश्न सुटणार नाही. यासाठी वाहतुकीचा प्रश्न असेल तर वाहतुकीच्या प्रश्नासाठी वाहतुकीची एक वेगळी शाखा पुणे शहरामध्ये उभी केली पाहिजे. जसं मुंबईमध्ये पोलीस वाहतूकची शाखा आहे, मुंबईमध्ये वाहतूक शाखेचं एक वेगळं कक्ष आहे आणि त्या वाहतूक शाखेच्या वेगळ्या कक्षामध्ये जर वाहतुकाची एखादी गाडी जर क्रॉस झाली तर तिला ताबडतोब त्याच्यावर शासन होतं आहे. कारण का तर तिथं जो वाहतूक कक्ष आहे तर ते जे काम करतात ते अतिशय चांगलं काम करतात आणि तसं जर पुण्यामध्ये वाहतूक कक्ष उभा केलं तर या समस्येवर कुठंतरी तोडगा निघेल. एक शेवटचा प्रश्न, आता काय पुण्याचं एकूणच सगळं भौगोलिक जरा पुढे एकूणच पुण्याचा जरा भौगोलिक विचार केला तर 8 मतदारसंघ आहेत आपल्याकडे आणि एक लोकसभा मतदारसंघ आहे. आपण लोकसभेवरतीच बोलूया, कारण की खासदार हा आपल्या पुणे शहराला लागला, त्यातल्या त्यात केंद्रीय राज्यमंत्री आपल्या पुण्याचे झालेले आहेत. तर एकंदरीत खासदारांनी जे काही उपक्रम सुरू केलेला आहे, जनसंवाद त्यांनी एक मोहीम हाती घेतलेली आहे. दर महिन्याला ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघावाईज त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सोडत असतात. तशाच पद्धतीने अजित पवार सुद्धा त्यांचा सुद्धा जनसंवाद दौरा सुरू आहे. अशा अनेक दौरे आणि संवाद सुरू असताना नागरिकांचे खरंच प्रश्न सुटत आहेत का असं तुम्हाला वाटतंय? हां, नागरिकांचे प्रश्न हे 2 नावं जी तुम्ही घेतली हे एकांना अण्णा म्हणतात आणि दुसऱ्यांना दादा म्हणतात. ते नागरिकांशी संवाद साधतायत, पण दोघंही महत्त्वाच्या पदांवरती आहेत. दोघं एकमेकांशी संवाद साधतायत का हा मुद्दा आहे. नागरिकांचे प्रश्न का सोडवले जात नाही आहेत की ह्यांच्यामध्ये संवाद नाही आहे. आता काय होतं, एका शहरामध्ये जेव्हा दोन कद्दावर नेते, दिग्गज नेते तयार होतात ना, तेव्हा ते एकमेकांचं तू मोठं का मी मोठंमध्ये ना नागरिकांची चक्की पिसिंग होते. या सगळ्यांमध्ये आता सर्वसामान्यांनाच मोठा फटका जो आहे तो खरं तर बसतोय. अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत आणि समस्यांवरती या पुण्यातल्या समस्या कधी संपणार नाहीत, अशा समस्या आहेत. मात्र याच्यावरती मार्ग नेमका काय निघतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. खरं तर पुणे शहरामध्ये 8 आमदार आहेत, 1 खासदार आहे आणि उपमुख्यमंत्री याच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र तरी देखील पुण्यामध्ये अनेक समस्या प्रत्येक नागरिकाला भेडसावतात. याच्यावरती कधी तोडगा निघणार आहे हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुण्याच्या सगळ्या राज्यकर्त्यांवरती आणि राज्याच्या राज्यकर्त्यांवरती पर्यंत हा जर व्हिडिओ पोहोचला तर पुण्यातल्या अनेक गंभीर विषयांवरती लक्ष जे आहे ते त्यांचं यापुढे पडेल आणि त्यामुळे याच्यामध्ये काही सुधारणा होतील का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून विश्वजित भालेराव, बखरले. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.